अशा या तेजस्वी महागौरीची मुलांसाठी काय शिकवण आहे ते पाहूया. कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. महागौरीनं हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि शिवाला प्राप्त केलं. आपल्यालाही मेहनत घ्यावी लागते, तेव्हाच आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो. महागौरी सांगते, संयम आणि धैर्य ठेवा. आपण विचार केला, थोडीशी मेहनत केली आणि लगेच आपण फळाची अपेक्षा धरतो. तेव्हा ती सांगते की लगेच काहीही मिळत नाही. मेहनतीबरोबरच संयम हा ठेवावाच लागतो. संयम ठेवला तर स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. स्वच्छ मन आणि चांगले विचार ठेवा असं देवी सांगते. महागौरी ही शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. आपलं मन, वाणी आणि वागणूक शुद्ध ठेवली तर आपल्या सोबतच्या साऱ्यांनाच त्याचा आनंद मिळतो. देवी सांगते, चांगल्या मार्गाने प्रयत्न करा, चुकीच्या वाटेवर नाही. प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं. महागौरी आपल्याला आईसारखं संरक्षण देते. आपणही इतरांना मनापासून मदत करायला शिकायला हवं. मेहनत, संयम, स्वच्छ मन आणि मदतीची वृत्ती ठेवल्यास आपलं जीवन सुंदर होतं.